नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. रयत शिक्षण संस्थेच्या सौ शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये प्री प्रायमरी ग्रॅज्युएशन डे उत्साहात साजरा झाला. यावेळी शकुंतला रामशेठ ठाकूर आणि अर्चना परेश ठाकूर या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थितांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. यानंतर विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य सादर केले. यामध्ये त्यांनी भविष्यात आपल्याला काय व्हायचे आहे हे वेगवेगळ्या वेशभूषा आणि भूमिकांद्वारे सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या अर्चना ठाकूर यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन केले. तसेच मुलांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापिका मुक्ता खटावकर यांनीही मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. पनवेल महापालिका क्षेत्रात वाढत्या चोऱ्या, महिलांची सुरक्षा आणि वाहतूक कोंडीवर नियंत्रणासाठी पालिका प्रशासन शहरभर 1300 CCTV कॅमेरे लावणार आहेत. कॅमेरा आणि नियंत्रण कक्ष यासाठी पालिका तब्बल 120 कोटी रुपये खर्च करणार आहे. पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेपासून पालिका क्षेत्रात CCTV कॅमेऱ्यांचे जाळे उभे करा अशी मागणी पोलीस विभागाकडून केली जात होती. नुकतेच नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे हेही यासाठी आग्रही होते. आयुक्त भारंबे आणि पालिका आयुक्त गणेश देशमुख यांची याबाबत चर्चा झाल्यानंतर CCTV लावण्याच्या प्रक्रियेला वेग आला. शहरातील मुख्य चौकांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी कॅमेरे लावले जाणार आहेत. या कॅमेऱ्यांमधील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस विभागाच्या नियंत्रण कक्षासोबत कॅमेऱ्यांची जोडणी केली जाईल. महानगरपालिकेचा अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आला. त्यामध्ये महिला सक्षमीकरण आणि महिलांची सुरक्षा यासाठी प्राधान्याने तरतूद केल्याचे पालिकेने स्पष्ट केले. उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस अधिक वाढू लागली आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन महापालिकेच्या वतीने आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे. येत्या काही दिवसांमध्ये तापमानात वाढ होण्याचे अंदाज हवामान खात्याकडून दिल्याच्या पार्श्वभूमीवरती नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस उन्हाळ्याची तीव्रता अधिक वाढू लागल्याने भर दुपारी उन्हात जाणे नागरिकांनी शक्यतो टाळावे. उन्हाच्या तडाख्यात बाहेरील कोल्ड्रिंक न घेता घरी बनवलेले ताक, दही, लिंबू पाणी, कैरीचे पन्हे, उसाचा रस, पुदिना सरबत नियमित घ्यावीत आणि भरपूर प्रमाणात पाणी प्यावे. उन्हाळ्यात सहज मिळणारी आणि पाण्याचे प्रमाण जास्त असणाऱ्या रसदार फळांचे सेवन करावे. उन्हामुळे तापमान वाढून शरीरातील पाण्याचे प्रमाण वारंवार कमी होत असते. दुपारी 12 ते 3 उन्हात जाणे शक्यतो टाळावे. उन्हामुळे तापमान वाढून शरीरातील पाण्याचे प्रमाण वारंवार कमी होत असते. दुपारी उन्हात शेतीत कष्टाची कामे टाळावीत असे आवाहन करण्यात आले आहे. पनवेल महापालिकेच्या मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवलेल्या ऐतिहासिक तोफांचे नवीन झळाळी मिळणार आहे. या 8 तोफांचे तंत्रशुद्ध पद्धतीने जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने हे काम हाती घेण्यात आले असून आठवड्याभरात हे काम पूर्ण होणार आहे. पनवेलमधील ऐतिहासिक बंदरात या तोफा ठेवलेल्या होत्या. त्यानंतर काही इतिहास संशोधकांनी त्यांचा शोध लावल्यानंतर या शिवकालीन तोफांचे मानाचे स्थान म्हणून पनवेल नगर परिषदेच्या मुख्य इमारतीत ठेवण्यात आले. मात्र शेकडो वर्षांच्या या तोफांना गंज चढल्याने या तोफांच्या संवर्धनासाठी तज्ज्ञांची सल्लामसलत करून आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त डॉक्टर प्रशांत रसाळ, उपायुक्त पवार यांनी याबाबत या तोफांना नवीन झळाळी देण्याचे काम हाती घेतले. याकरिता गडकिल्ल्यांचे अभ्यासक आणि पुरातत्वज्ञ सागर मुंडे, भाग्यश्री मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या तोफांचे संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे. धर्मादाय रुग्णालयातील आरक्षित खाटा निर्धन आणि दुर्बल घटकांकरिता रुग्णांसाठी पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्याकरिता राज्य शासनाने समिती गठीत केली आहे. रायगड जिल्ह्याच्या समितीवर तज्ज्ञ डॉक्टर म्हणून पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉक्टर भगत यांच्यासह रायगडातून डॉक्टर सुधीर भोळे यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक धर्मादाय रुग्णालयाने त्यांच्या रुग्णालयातील एकूण कार्यान्वित खाटांपैकी 10% खाटा निर्धन रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी आणि 10% खाटा दुर्बल घटकातील रुग्णांवर सवलतीच्या दराने उपचार करण्यासाठी राखून ठेवणे या रुग्णालयांना बंधनकारक आहे. त्या अनुषंगाने धर्मादाय रुग्णालयात निर्धन आणि दुर्बल घटकातील रुग्णांसाठी आरक्षित खाटा पारदर्शी पद्धतीने निर्धन आणि दुर्बल घटकांकरिता
रुग्णांना उपलब्ध करून देण्यासाठी विविध तसेच न्याय विभागाच्या संदर्भाने शासन निर्णयान्वये राज्यस्तरीय विशेष मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे। या राज्यस्तरीय विशेष मदत कक्षाला सहाय्य करण्यासाठी राज्यात जिल्हास्तरीय समिती पुनर्गठित करण्यात आली आहे। बिर्ला कार्बन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट तसेच पिल्लेस कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय रसायनी यांच्या संयुक्त विद्यमाने सायक्लोथॉन आणि मॅरेथॉन स्पर्धा सिद्धेश्वरी कॉर्नर ते लोहब गावापर्यंत आयोजित करण्यात आली होती। विजयी खेळाडूंना पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी बिर्ला कार्बन कंपनीचे प्लांट हेड रवींद्र रघुवंशी, HR मॅनेजर निखिल भामरे, पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरुण जाधव, रोटरी क्लब ऑफ पाताळगंगाच्या अध्यक्ष रेश्मा कुरूप, शिक्षिका कलावती उपाध्याय, लक्ष्मण मोरे, अनिता मॅडम, निलेश जाधव, किशोर पाटील, विजय शिंदे, रोहित इंगळे, हरेश जाधव, रोहिदास शिवले, पिल्लेस महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते। दरम्यान कैरे, बोरिवली, वाशिवली, वडगाव, तळवली, वाणिवली, लोहोब, इसांबे, माझगाव, आंबिवली या गावांमध्ये प्लास्टिक बंदी जनजागृतीवर नागरिकांना मार्गदर्शन करून राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी घरोघरी जाऊन कापडी बॅग वाटप केल्या। खालापूर तालुक्यात रविवारी 160 परीक्षा केंद्रांवर आलेल्या आजी आजोबांच्या चेहऱ्यावर परीक्षेचा काहीसा तणाव दिसत असला तरी उत्साह देखील कमी नव्हता। विशेष म्हणजे आजी आजोबा नातवाला सोडायला परीक्षा केंद्रावर आले नव्हते, तर स्वतः परीक्षा देण्यासाठी आले होते। स्मार्टफोनच्या जमान्यात आपण देखील स्मार्ट असायला हवे, निरक्षर राहू नये या विचाराने प्रेरित खालापुरातील 1410 निरक्षराने नवभारत साक्षरता अभियानाअंतर्गत परीक्षा दिली। केंद्र शासनाच्या नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत शहरी तसेच ग्रामीण भागातून निरक्षरांचे सर्वेक्षण करण्यात आले होते। 2027 पर्यंत कोणीही निरक्षर राहू नये हा मुख्य उद्देश नवभारत साक्षरता अभियानाचा आहे। खालापूर तालुक्यातील सुमारे 1410 निरक्षरांची नोंदणी करण्यात आली होती। उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षा तालुक्यातील 160 केंद्रांवर घेण्यात आली। 3 तासांच्या परीक्षेला नवसाक्षर होण्यासाठी तयारी करून आलेल्या परीक्षार्थींचा चांगला प्रतिसाद दिसून आला। कार्यकर्ते ठाम असल्यानेच नेत्यांना काम करणे सुलभ होते। कार्यकर्ते ही आठवले RPI गटाची शिदोरी आहे। निवडणुकीच्या वेळी कार्यकर्त्यांची फळी काम करते म्हणून उमेदवार निवडून येतात, असे प्रतिपादन RPI आठवले गटाचे कोकण प्रदेश कार्याध्यक्ष राहुल डाळिंबकर यांनी केले आहे। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या माध्यमातून RPI कोकण प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे। या कार्यकर्त्यांचे स्वागत आणि सत्काराचे आयोजन कर्जत शहर RPI आठवले गटाच्या वतीने करण्यात आले। त्यातील कर्जत तालुक्यातील कार्यकर्त्यांवर पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अनेक जबाबदाऱ्या दिल्या आहेत। कर्जत तालुका, कर्जत, नेरळ, माथेरान शहराच्या वतीने कोकण पदाधिकाऱ्यांची सत्कार समारंभ कर्जत बुद्धनगर येथे आयोजित करण्यात आला होता। रायगड जिल्हा महसूल प्रशासनाचा कारभार अधिक गतिमान व्हावा यासाठी जिल्ह्यातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांना 22 वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत। रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पालकमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी या वाहनांच्या चाव्या सुपूर्द करून त्यांना हिरवा झेंडा दाखवला। यावेळी आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार उपस्थित होते। गतिमान प्रशासन आणि आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 2,26,00,000 रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला होता। गतिमान प्रशासन ही राज्य सरकारची जी संकल्पना आहे ती प्रत्यक्षात अंमलात आणायची असेल तर महसूल अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना चांगल्या दर्जाची वाहने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला। यात महसूल विभागाला 22 तर पोलीस विभागाला 13 वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत।